जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेब यांना मुजरा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज एका अलौकिक व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्यासाठी इथं उपस्थित आहे. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. तेव्हा असे एक व्यक्तिमत्व जे सर्वांना हवंसं वाटणारं, जे दिनांक 10/10 रोजी आपल्यातून निघून गेलं आणि सर्व परिसराला दुःखाच्या सागरात लुटून गेलं, अशा कैलासवासी बबनराव तुळशीराम कळमकर उर्फ आबा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी इथं उपस्थित आहे. बबनराव तुळशीराम कळमकर यांच्या ऐवजी आबा नावाने ते तालुकाभर प्रसिद्ध आहे. कळमकर आबा म्हणून कळमकरवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. पारनेर तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये वसलेलं एक छोटंसं गाव ज्याला कळमकरवाडी म्हणतात. तसं पाहता आबांचा माझा काही परिचय होता असं भाग नाही. 9 वर्षापूर्वी जेव्हा त्यांचे वडील यांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या परिवाराला भेटायला आम्ही गेलो होतो. त्यानंतर आबांचा परिचय त्यांच्या बंधूमुळे आम्हाला समजला. त्यांचे एक बंधू, त्यांच्यापेक्षा धाकटे, इंद्रभान तुळशीराम कळमकर, माजी प्राचार्य, भैरवनाथ विद्यालय, करडे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, आणि दुसरे आत्ता सेवेत असणारे आप्पासाहेब तुळशीराम कळमकर, नागेश्वर विद्यालय, मोशी, पुणे, हे आमच्या संपर्कात नेहमीच असायचे. आमच्याही सुखदुःखात ते नेहमी सहभागी होतात. अशा प्रकारच्या त्यांच्या बंधूंच्या निधनाची वार्ता ऐकल्यानंतर मी आणि माझी पत्नी सौ पद्मावती कोरेकर कळमकर आम्ही त्यांना भेटायला कळमकरवाडी येथे गेलो आणि विचारपूस केल्यानंतर, त्यांचं सातवन कुटुंबाचं केल्यानंतर त्यांची जी माहिती मिळाली ती आपल्यापुढे सादर करणार आहे. कारण ही माहिती नगर जिल्ह्यातल्या वर्तमानपत्रातून, नगर सह्याद्री वगैरे याच्यामध्ये येऊन गेलेले आहे. पण माझ्या दृष्टीने एक असामान्य माणूस असामान्य कर्तृत्व करतो हे पाहिल्यानंतर केवळ वर्तमानपत्रापुरती बातमी राहू नये, ती समाजापुढे, लोकांच्या पुढे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी म्हणून मी त्यांच्याबद्दल इथं बोलत आहे. त्यांचं कार्य खूप मोठं आहे. एक सामान्य शेतकरी किती मोठं कार्य करू शकतो ते एक उत्तम उदाहरण आहे. आणि ते कार्य म्हणजे केवळ राजकीय कार्य नाही. फार राजकीय ते मोठे नेते होते अशातलाही भाग नाही, पण राजकीय नेत्यांना पाठबळ देण्याचं कार्य त्यांनी सतत केलं, जेणेकरून समाजाची आणि लोकांची प्रगती होईल. अर्थात त्यांचं जे कार्य आहे ते सामाजिक आहे, राजकीय आहे, क्रीडा क्षेत्रात आहे, सांस्कृतिक क्षेत्रात आहे, आणि कृषी आणि जलसंधारण, पशुपालन, शेती, दुग्ध व्यवसाय, आणि खऱ्या अर्थानं ते उत्तम पैलवान होते, कुस्तीगीर होते. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व जे कळमकरवाडी नावाच्या गावाचे पाडळी ग्रामपंचायत ते 20 वर्ष ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंचही होते. म्हणजे राजकीय सामाजिक क्षेत्राशी त्यांचा संबंध होता आणि त्यातून आपल्या गावाचा, परिसराचा विकास करण्याचं ज्यांनी अहोरात्र कार्य केलं असं हे व्यक्तिमत्व. 4 बंधू लष्करी सेवेत, कॅप्टन, कर्नल, ऑर्डिनरी कॅप्टन, सुभेदार, मेजर अशा विविध पदावर ज्यांनी काम करून ते सेवानिवृत्त झालेले आहेत आणि आजही यांचा आदर्श आबांचा घेऊन ते सामाजिक कार्यात रस घेत असतात. त्याचबरोबर 2 बंधू ज्यांची मी आता नावं सांगितली, जे प्राचार्यपदी पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये कार्यरत होते, ते इंद्रभान कळमकर, आणि दुसरे आप्पासाहेब कळमकर जे आता सेवेत आहेत. अशा प्रकारे 7 भावाचं हे कुटुंब म्हणजे
एक आश्चर्यजनक कुटुंब आहे, ज्यांचा एक आदर्श आपण घ्यावा. कारण 7 इंद्रधनुष्याचे रंग 7 असतात आणि भाऊ सुद्धा 7 आहे. म्हणून आबाने आपल्या वास्तूला नाव दिलं इंद्रधनुष्य. तेव्हा ते महानुभाव पंथाचं हे कुटुंब आहे. जेव्हा कळमकरवाडीची यात्रा असते, त्या जत्रेमध्ये दत्त महाराजांची पालखी येते आणि त्यांच्या दारामध्ये थांबते. आणि या वेळेला सप्तबंधू महानुभाव पंथाचे फेटे बांधून आपल्या ग्रामस्थांचं, पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करण्यासाठी सर्वजण बरोबर असतात. विशेष म्हणजे आज अशा प्रकारची कुटुंब आपल्याला कुठेतरी विरळ पाहायला मिळतात. 7 भाऊ असताना गुण्या गोविंदाने नांदणारे. आज या 7 पैकी 6 भाऊ तर सेवानिवृत्तच आहेत. एक फक्त अप्पासाहेब आज सेवेत आहेत. त्यातले एक जण आता ज्यांची माहिती सांगतो, आबा हे शेती करत होते आणि सर्व भावांना मोठं करण्याचं काम त्यांनी केलं. 4 भाऊ घरातून लष्करी सेवेत गेले आणि मोठ्या पदापर्यंत पोहोचले. पण घरची जबाबदारी आबांनी सांभाळली. वडिलांना, तुळशीराम यांना कुस्तीचा शौक होता. ते उत्तम कुस्तीगीर होते. तीच परंपरा आबाने आपल्या घराण्याची चालवली आणि आपलं कुटुंब सांभाळण्याचं, घर सांभाळण्याचं कार्य त्यांनी केलं. इतर भावांना शिकवण्यासाठी, कारण 2 प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत, एक होते आणि एक आजही आहेत, तेव्हा त्यांनाही मोठं करण्याचं कार्य आबांनी केलं. आणि अशा प्रकारे आपलं कौटुंबिक कर्तव्य त्यांनी पार पडलं आणि 7 भावांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम त्यांनी केलं. सर्व 7 भाऊ सुखदुःखामध्ये एकत्र जमतात. याच वास्तूमध्ये, इंद्रधनुष्य वास्तूमध्ये परवा गेल्यानंतर मला सर्वजण भेटले आणि पाहिल्यानंतर मला एक आश्चर्य वाटलं की आज आपला समाज कुणीकडे चालला. भावा इतका बैरी आज जगात कुणी नाही, अशी एक अवस्था दिसते. भाऊ भावाशी बोलत सुद्धा नाही, एकमेकाची विचारपूस करत नाहीत. आई वडील वेगळे राहतात, त्यांची कोणी विचारपूस करत नाही. आणि अशाही या आधुनिक काळामध्ये हे कुटुंब एकमेकाला प्रेमाने असं बांधलं गेलं, नात्याने असं बांधलं गेलं की सगळ्या जगाने त्यांचा आदर्श घ्यावा. आबांच्या बाबतीत मी असं म्हणेल की ऐसा पुत्र देगा देवा, जग म्हणे त्याला बावा. कन्या ऐशी देगी जैसी मीरा गुप्ताबाई, ऐसा भक्तराज गुंडा त्याचा तिही लोके झेंडा. इतुके न देवे तुझ्याने माझे करी गान संतात. संत तुकाराम महाराजांची उक्ती आहे, अभंग आहे की जर मला पुत्र देता आला तर आबांच्या सारखा द्यावा. आणि खरोखर आबाने आपल्या आईवडिलांचं, आपल्या कुळाचं नाव उज्ज्वल केलं. आपल्या सर्व भावंडांना प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं. आपण स्वतः गावामध्ये शेती करत राहिलो. त्या काळामध्ये पारनेर आणि शिरूर हे दोन्ही तालुके जवळजवळचे. आणि मी बोलत असताना माझं गाव शिरूर तालुक्यात नावरे आहे. शेजारी, यांच्याच गावाशेजारी पळवे म्हणून माझी सासरवाडी आहे. आणि यामध्ये असलेलं हे कळमकरवाडी गाव, यांचा संबंध आमचा आला तो या 2 प्राचार्यामुळे, त्यांच्या बंधूमुळे. आणि खरोखर एक आश्चर्याची गोष्ट लक्षात आली की आबांनी आपल्या जीवनामध्ये सर्व अंगाला स्पर्श केला. सामाजिक कार्य त्यांचं आहे. गाव सगळे एकत्र बांधून ठेवण्याचं काम केलं. ते उत्तम पैलवान होते. त्यांनी ठोकलेली आरोळी आखाड्यामध्ये आखाडा दुमदुमून जायचा. शक्यतो कुठलाही पैलवान त्यांच्यापुढे उभा राहत नसायचा. आणि राहिला तर पापणे लवते न लवते तोच तो चितपट केला जायचा. अशा प्रकारे आबाचं कुस्ती क्षेत्राचं, क्रीडा क्षेत्राचं काम होतं. आपल्या गावामधला लेझिम संघ त्यांनी तयार केलेला होता, तो त्या भागात प्रसिद्ध होता. सामाजिक कार्य गावाला पुढे नेण्याचं, कृषी संधारण, पशुपालन या गोष्टीमध्ये लोकांना चालना देऊन त्या गोष्टी आपल्या गावात आणल्या. गावात वीज नव्हती, ती वीजही त्यांनी आणली. आणि उत्पन्नाचं साधन व्हावं. शेतकऱ्याचं जीवन हे शेतीवरती खूप चांगलं असतं असं नाही, त्याला जोडधंदा मिळावा म्हणून पशुपालन आणि जर्सी गाई त्यांनी आणल्या आणि गावालाही घ्यायला लावल्या. आणि त्यातून गावाची
प्रगती झाली. दुग्ध व्यवसाय सुरू झाला. पूर्वी घागरी घेऊन शिरूरला दूध विकायला जावं लागायचं, त्या अर्थी त्यांनी डेअरीची स्थापना केली आणि शेतकऱ्याला एक उत्पन्नाचं साधन मिळवून दिलं. म्हणजे अशा प्रकारे आपल्या गावाला संपन्न करण्याचं कार्य केलं. घराला जसं संपन्न केलं, आई वडिलांची सेवा केली, कारण ते एकटेच घरी राहिलेले होते, बाकीचे सर्व नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडलेले होते. आणि जेव्हा जेव्हा त्यांना सुट्टी मिळायची हे सगळे घरी यायचे. त्यांचं स्वागत ते पती पत्नी दोघंही अगदी आनंदाने करायचे. आज तागत ही परंपरा चालू आहे. तेव्हा मला असं वाटतं की माणसं येतात जातात, जीवनामध्ये आपण काय कमावलं हे महत्वाचं असतं. मला एक हिंदी मधलं वचन आठवतं की ऐसी करनी कर जब आवे संसार में, ऐसी करनी कर जब आवे संसार में, हम रोए जग हसे, चल बसे संसार से, हम हसे जग रोए. जीवनामध्ये असं कमवलं पाहिजे की जेव्हा मूल जन्माला येत, आबा जेव्हा जन्माला आले असतील तेव्हा आबा म्हणजे ते लहान मूल रडत असेल आणि घरातल्या आई वडिलांना आनंद झाला असेल, भावांना आनंद झाला असेल. परंतु जेव्हा निघून जातो माणूस, चल बसे संसार से, तेव्हा माणूस जाताना समाजासाठी जगलेला, लोकांच्यासाठी जगलेला, समाजासाठी जगलेला माणूस तो आपल्या मरणाची चिंता करत नाही. हसत हसत स्वर्गारोहण करतो आणि जग रोये आणि सर्व समाज रडत असतो. तसं सर्व गावाला एकत्र बांधण्याचं कार्य आबांनी केलं. त्यांचं सामाजिक कार्य फार मोठं आहे. ज्या ज्या कुटुंबामध्ये वादविवाद असतील, आबा तिथं जाऊन उभे राहायचे, त्यांना समजून सांगायचे. जे लोक आई वडिलांना सांभाळण्याची कुरकुर करत असतील त्यांना दम देऊन सांभाळायला लावायचे. भाऊ बंदकीच्या वादातून जे लोक बाहेर पडले असतील त्यांना गावात आणून पुन्हा प्रस्थापित करण्याचं काम आबांनी केलं. आणि अशा प्रकारे पत्नीनं त्यांना आयुष्यभर साथ दिली त्यांच्या कार्यामध्ये. कारण हे कार्य करत असताना घरातली साथ फार मोलाची असते. नाहीतर कुणी आलं गेलं यांचा स्वागत करणं हे घरातील लक्ष्मीचं कर्तव्य असतं आणि त्यांनी केलं. त्यांचा मुलगाही कर्तृत्वान निघाला. पाडळी रांजणगावचे सरपंच विक्रमसिंह कळमकर आणि आता जे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आहेत ते विक्रमसिंह आपल्या वडिलांच्या पुढे गेले. वडिलांनी वेगवेगळ्या प्रकारचं कार्य केलं. तेही समाजाची सेवा करतात, राजकीय क्षेत्रामध्येही वावरत असतात. आणि अशा प्रकारे असं हे एक विलोभनीय आणि आश्चर्यकारक व्यक्तिमत्व एका सर्वसामान्य घरामध्ये जन्माला आलं. आपण आपल्यासाठी जगतो, जो स्वतःसाठी जगतो तो मरतो आणि जो समाजासाठी जगतो तोच खऱ्या अर्थाने जगत असतो. असं आबांचं जीवन. आबा आजारी पडले, त्यांना दवाखान्यात भरती केलं, बरे होऊन आले आणि हृदयविकाराने त्यांचं निधन झालं. हे गावाला आणि परिसराला चटका लावून जाणारं काम होतं. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करताना त्यांच्या दोन्ही पुतण्यांनी जे काही लेख वर्तमानपत्राकडे दिले आणि त्यातून मला असं समजलं की आबा जसे कुस्तीगीर होते, कुस्ती कौशल्य त्यांच्या अंगी असायचं की ते कुस्ती आखाड्यामध्ये उतरल्यानंतर डोळ्याचं पारणं फिटायचं, लोक पाहत राहायचे. आबाची कुस्तीकडं सर्वांचं लक्ष असायचं, कारण आबा कधी प्रतिस्पर्धेला चितपट करतील सांगता येत नसायचं. आबा शेतामध्ये गेले तर शेत चालवताना, नांगर हाकताना त्यांची आरोळीनं शिवार दुमदुमायचा. लग्न मंडपामध्ये उभे राहिले, मला असं कळलं की गावामध्ये ज्या वेळेला लग्न असायचे पूर्वीच्या काळामध्ये बैलगाडीने वरात नेलं जायचं आणि मग सर्वांच्याकडे बैलगाडी असायची असं नाही. ज्यांच्याकडे बैलगाडी असतील त्यांना बैलगाड्या काढायला लावायचं आणि त्याबरोबर ज्यांच्याकडे जाण्या येण्याची सोय नाही त्या सर्वांना प्रत्येकाच्या बैलगाडीत बसून द्यायचं आणि मार्गी लावायचं ज्या ठिकाणी लग्न असेल. आणि स्वतः सायकलवर टांग मारून लग्न मंडपामध्ये अगोदर हजर असायचे आणि त्यांच्या मंडपात आल्यानंतर मंगलाष्टक म्हणण्याने सारा मंडप शहारून जायचा. असा खणखणीत
गगनभेदी आवाज आबांचा असायचा. दुसरी गोष्ट म्हणजे की गरजवंताला आधार देण्याचं काम आबा नेहमीच करायचे. गोरगरीब, दलित असो, दुर्लक्षित कुटुंब असो, त्यांना मदत करण्याचं काम आबांनी सतत केलं. आणि अशा प्रकारे हे कार्य म्हणजे प्रेषित, ज्याला आपण म्हणतो देवदूत, ते परमेश्वराने आबाला कुटुंबासाठी जसं पाठवलं होतं तसंच त्यांनी सर्व समाजासाठी, गावासाठी पाठवलेलं होतं. गाव सोडून गेलेले लोक सुद्धा त्यांनी परत आपल्या गावात आणले. आणि अशा प्रकारे छोटंसं असलेली वाडी, परंतु ज्याचं सर्वार्थाने कौतुक करावं अशा प्रकारे गुणी गोविंदाने नांदणारं हे गाव आहे. आणि त्या गावाला दिशा देण्याचं काम, आपल्या कुटुंबाला ऊर्जित अवस्थेत आणण्याचं कार्य ही काही सामान्य गोष्ट नाही. त्याच्यासाठी त्याग करावा लागतो. आबा स्वतःसाठी जगलेच नाही, जगले ते आपल्या परिवारासाठी, एकत्र कुटुंबासाठी, 6 भावासाठी आणि आईवडिलांच्यासाठी, आणि त्याचबरोबर गावासाठी आणि परिसरासाठी. तेव्हा अशा प्रकारचं हे एक व्यक्तिमत्व, ते कुणालाही, सर्वसामान्याला त्यांचा आधार वाटावा. एक गोष्ट त्यांच्यासाठी सांगितली जाते की बाहेरगावचा एक माणूस कामासाठी आला, सार्वजनिक कामासाठी, आणि तो तिथं असलेल्या एका गावकऱ्याला आदवा बोलू लागला. हे पाहिल्यानंतर आबा धावून गेले. लोकांना गावातल्या माहिती होतं की आबा त्याला सोडणार नाही. 2-3 लोकांनी आबाला पकडलं, पण तरी त्या 3 लोकांना ओढत जाऊन आबा त्याच्या समोर गेले आणि त्याच्या 2 थोबाडीत मारल्या आणि त्याला सरळ केलं आणि त्याला सांगितलं, तू इथं कामासाठी आलाय, भांडण्यासाठी नाही आला. या गावामध्ये आमच्याकडे असं चालत नाही. तेव्हा अशा प्रकारचं एक ताकदवान व्यक्तिमत्व, पण गोरगरिबाला ताकद देणारं व्यक्तिमत्व, गोरगरिबावर अन्याय करणारं व्यक्तिमत्व नाही. आबाच्या अंगात प्रचंड ताकद असताना त्यांनी कुणावर अत्याचार, अन्याय केला नाही. गावातल्या मुलांना पोहता आलं पाहिजे, गावातली मुलं कुस्तीगीर झाली पाहिजे, गावातली मुलं ज्ञानसंपन्न झाली पाहिजे. ते प्रत्येक मुलाला अडवायचे आणि विचारायचे, मला वाचून दाखव, तुला वाचता येतं का? कारण त्यावेळेला प्राथमिक शाळेमध्ये शिकणारी मुलं आणि एक शैक्षणिक शाळेमध्ये 4-4 वर्ग असणाऱ्या मुलांचा अभ्यास तितका पक्का होईलच असं नाही. परंतु आबा त्यांना वाचायला लावायचे, आबा त्यांना प्रसंगी मार्गदर्शन करायचे आणि त्यातून प्रेरणा घेऊन अनेक तरुण पुढे चांगले पदवीधर झाले. त्यांच्या कुटुंबातली मुलं तर शिकलीच, त्यांच्या कुटुंबामध्ये डॉक्टर, वकील, शिक्षक असे अनेक जण तयार झाले, मुली शिक्षिका झाल्या. आणि त्याचबरोबर हे 2 प्राचार्य त्यांच्याच घराण्यात होऊन गेले. याबरोबरच त्यांचे एक पुतणे अहमदनगर शिक्षक बँकेचे अध्यक्ष आहेत. या आर्मीमधले त्यांचे बंधू त्या आर्मीच्या बँकांचे किंवा कॅन्टीन असेल तर त्यांचे आजीव सदस्य आहेत. तेव्हा अशा प्रकारचं संपूर्ण तालुक्याला माहीत असलेले एक आदर्श कुटुंब आबाने उभं केलं. तेव्हा मला या भावाभावांचं प्रेम पाहून खूप आनंद वाटला, कारण हे चित्र आज विरळ झालेलं आहे. आणि इतकं 7 बंधू असताना सुद्धा प्रेमानं, आनंदानं आज सगळे एकत्र राहत नाहीत, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे. पण नात्याचे जे बंध आहेत, प्रेमाचे जे बंध आहेत, ते आहे तसेच आज सगळे साठी पार झालेले असताना हे टिकवणं नातं ही सोपी गोष्ट नाही. आणि संत गाडगे बाबांचं स्वप्न यांनी साकार केलं. आपलं गाव स्वच्छता, एक आदर्श गाव निर्माण करण्याचं काम आबांनी केलं. अशा या थोर व्यक्तिमत्वाला मानाचा मुद्रा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.